पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। कपिवर्य महारुद्र हनुमान की जय। श्री संत एकनाथ महाराज की जय। हरि श्री गणेशाय नमः सरस्वते नमः प्रभु रामचंद्राय नमः। ऐसे बोलता हनुमंत संतोषला श्री रघुनाथ। स्वानंदे सुखे डुल्लत पाटे थापटीत कपीची। वदवावी वाणी माझी कृपावंता वाघ पुष्पे संता समर्पिशी। भगवान प्रभू रामचंद्रांचे चरणी नमस्कार। ग्रामदैवत बजरंगबली हनुमानजींच्या चरणी नमस्कार। तुम्हा सर्व श्रोते मायबापांचे चरणी नमस्कार। 2 अध्याय संपले, तिसऱ्याची सुरुवात आहे। 10:05 झालेले आहेत। 2 तासामध्ये अध्याय सारण्याचा आपण निश्चित प्रयत्न करू। मग कुठं जलद गतीनं कुठं बोलायचे तिथं स्थिर अशा पद्धतीने आपल्याला चालायचंय। तिसऱ्या अध्यायाच्या पहिल्या ओळीमध्ये मागल्या विषयाचा संदर्भ कविकर्त्यांनी लावलेला आहे। ऐसे बोलता। आता ऐसे म्हणले की कैसे, आणि कैसे याचं उत्तर देतो ह्या मागल्या महाराजांना सांगितले तैसे। त्यांनी सांगितले ना तैसे। मी एवढंच बोलून जातो। देवाने तोंड दिले देव आपल्याला, त्या तोंडानं जे शब्द बोलायला ते जगाला आवडो न आवडो भगवंताला आवडावे असे शब्द बोलाव। जगाशी आम्हाला देणं घेणं। बोलो ऐसे बोले आणि जेने बोले विठ्ठल डोले। हनुमानजीच्या शब्दाचा आनंद आम्हाला वाटायलाय। किती आनंद वाटलाय सांगतो, ओवीतलं सांगतो, बाजूला जाणार नाही मी। स्वानंद सुखे डुलत। स्वानंद सुख त्या दिवशी मिळतंय ज्या दिवशी दुःखाचा लेशही शिल्लक राहत नाही। लक्ष्य म्हणजे उठलेत का? नाही। मग रामाच्या मागेला दुःख गेलंय का? मग लक्ष्मण मूर्छित पडलेल्याचं दुःख इसरावं एवढं हनुमंतानं चांगलं बोलले। म्हणून ऐसे बोलता हनुमंत संतोषला रघुनाथ। स्वानंद सुखामध्ये डुलू लागले। हनुमंताची पाठ थापटू लागलेले आहेत। थोडक्यात काय काय होतं ऐकूया चला। सवेची बोले रघुराजा सवे गवटी पवन आत्मजा। शीघ्र करून यावे काजा बंधू राजा उठवावे। रामाने हनुमंताला मोठेपणा दिलेले आहे। लवकर जा हनुमंता, लवकरात लवकर औषधी आण आणि माझ्या लक्ष्मणाचा प्राणदान मला दे। माझ्या लक्ष्मणाला उठव। हनुमंताची विनंती करू लागले। सवस्तयासो तुझे चित्त सवस्तासो तुझे जीवित। अंग प्रतंगी समस्त कपिनाथ निज विजयी। हनुमानजीला राम बोलू लागले स्वस्थ असो तुझे चित्त। मी एवढ्या शब्दावर भर देतो। तुम्ही कथा ऐकायला बसला, चित्त इतर राहू द्या। देह घरी असला तरी चालेल एखाद्याचा। कथेमध्ये चित्त असाव का देह असाव? देह लय जणाचा आहे पण चित्त लय जणाचं नाही। म्हणून मी एक विनोदाने वाक्य बोलून जातो। कथा ऐकायला बसणाऱ्याची संख्या खूप वाढली आहे पण ऐकणारे कमी आहेत बर का। भागवत शुकाचार्यांनी एकल्या परीक्षिताला सांगितलं होतं का? बाकीच्यांना सांगायला नव्हतं का? जवळ ऐकायला लोक नव्हते का? पण उद्धार किती जणांचा झाला? म्हणजे ऐकणारे किती होते?
मग चित्त जाग्यावर ठेवून कोणतंही काम केलेलं काम चांगलं कडला जातंय. म्हणून स्वस्थ असो तुझे चित्त, जीवित्व सर्वांग तुझं स्वस्थ असो, असा वर म्हणा, आशीर्वाद म्हणा रामदेव लागलेले आहे. सवेस्ती असो तुझ लागी, वा. कल्याण असो सर्वांगी, बरं. सर्वदा विजय जगी. तनु सर्वांगी सुदृढ, सर्वांगानं तुझी तनु सुदृढ राहो, तुझं चित्त स्वस्थ राहो आणि गेलेल्या कार्यामध्ये तुला यश येवो, असं राम आशीर्वाद द्यायलेत. मायबाप एक वाक्य बोलून जातो मी, फक्त त्याच्यातलं मर्माचं जाणून घे जा बर का. तुम्ही कितीही धन कमिवलो, तुम्हाला अचानक पडलेल्या प्रसंगामध्ये धन मदत करत नाही, पण एखाद्या साधूचा आशीर्वाद कमिवलो तर अडचणीत पडल्याला मदत करते. म्हणून धन कमिवण्यापेक्षा आशीर्वाद कमिवणं महत्वाचं आहे. आणि ते आशीर्वाद हनुमंताला रामदेव लागलेले आहेत. हनुमंता हो चरंजीवी, वा. तेही जीवित ज्ञान अनुभवी, ज्ञान विज्ञान पदवी, तुझे निभावे जगा. हनुमानजीला आशीर्वाद दिला. हनुमानजी तुम्ही चिरंजीव व्हाल. आणि ज्ञान विज्ञान पदवी, मी क्षमा मागून आधी एक वाक्य बोलतो बर का, ऐका. ज्याच्या त्याच्या बुद्धी परिपक्वतेप्रमाणे थोडा 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 अर्थ त्याच्या त्याच्या बुद्धीनं मांडता येतो. आपण मांडलेलाच खरा आहे असा आमचा दावा नाही. जर चुकत असेल तर क्षमा करायचं. ज्ञान काय आणि विज्ञान काय या दोन्ही शब्दावर भर देतो. ज्ञान काय आणि विज्ञान काय मी खोलात नेणार नाही, सोपं सांगतो. ज्ञान म्हणजे शिक्षण शिकणं, विज्ञान म्हणजे अनुभव घेणं. मग शिक्षणच असावं का त्याचा अनुभव असावा? अनुभव वाचून बोललं फोलकट आहे. म्हणून तुला ज्ञानही आहे आणि त्याच्या सोबत विज्ञानही आहे. नाहीतर बिना अनुभवाचे लई बोलून चाललेत बर का. एक मिनिट मी घेतो. आमच्या इथं एका माऊलीचं कीर्तन ठेवलं होतं आम्ही आमच्या गावात. सुंदर कीर्तन केली माऊलीनं. विषय होता पतिव्रतेचा भाव आणि जिचा पती तिचा देव. पतिव्रता माऊलीनं पतीची सेवा केल्यावर तिच्यामध्ये काय ताकद तयार होते. मग अनुसयेचं उदाहरण असेल. त्यांनी खूप सुंदर असं कीर्तन केलं. कीर्तन संपल्यावर मी आमच्या रोज पुतीला याच्या बायाजवळ गेलो आणि सहज विचारलं कसं वाटलं बरं कीर्तन. त्याच्यातल्या एका माईनं मला म्हणले, महाराज असले रोज बघायला आम्ही लोका सांगे म्हणले. मी म्हणलं एवढं सुंदर कीर्तन करून फटका का मारला तिनं. मग आता बुडाला जावंच लागतंय. म्हणून मी विचारलं तुम्ही असं का म्हणाला, का म्हणाला म्हणल्यावर त्या माऊलीने एक मला प्रश्न विचारलाय. मी बी तुमच्या पुढे टाकतो आता, ऐका. प्रश्न विचारला, नवऱ्याची सेवा करा म्हणून कुण्याबाईनं सांगावं? नवऱ्याची सेवा करा म्हणून कुण्याबाईनं सांगावं? जिनं नवऱ्याची सेवा करीत असल तिनं सांगावं. तिनं दिल्या नवऱ्याला घटस्फोट आणि इकडे लोकांना सांगायला आहे असलं ज्ञान तुझं नव्हं, अनुभवाला आलेलं ज्ञान आहे असं राम हनुमंताला बोलू लागले. आता मी तुझा देऊ आशीर्वाद, तव पूर्वीचे बळ तुझे आघात. वा. प्रताप कृती अति प्रसिद्ध, ऐक सावध सांगे. हॅलो, वाचक सूचकाला विनंती आहे. आता जवळजवळ 10:15 झालेत आणि 128 वय. आता वेळ घेऊ नका, वाचायला वेळ घेऊ नका आणि ओळी पुरता संक्षिप्त अर्थ सांगून पुढे चला, वेळ झालाय. बाळपण्या कळीला भानू, तव वज्रे विक्रे हनितला हनु. हनुमंत हे नाम अभिधानू, तैपासून तुझ झाले
जलमल्या तुम्ही सूर्याला धरायला म्हणा गिळायला म्हणा गेलो होतो त्यावेळेस राहू की तू म्हणा काय आडवा आला आणि तुमच्यावर सगळ्या दैवतांनी घाला घातला त्या सगळ्या दैवतांना तुम्ही आपलं शक्ती आपलं बळ दाखवलेलं आहे जन्मल्या जन्मल्या एवढं बळ तुमच्या अंगात होतं मग मी आशीर्वाद द्यायची काही गरज नाही त्या रवीच्या धावण्याच्या आले लोक बाळ वेगळी खाती लावली तयाच्या ऐक सावकाशी सांगेन त्या सूर्याच्या मदतीला देव लोक धावून आले आता कुण कुण काय काय केलं कुंठित झाले इंद्रवज्र शिवाचा सुळ झाला चुर वरुणाचे पाच समुद्र चक चक्क चुर पै झाले वरुणाचे पाच चक्क चूर झाले महादेवाचा सूळ मोडून गेला अजून तुझन बाधी वरुणा पाच दुसरा आश्रमी आश्रम पाच तिसरा कर्माचा कर्म पास तुझ्या विरेशा बाधिना हनुमानजी तुम्हाला सप्तपाशाच्या विहिरीत असल्यामुळं कुठल्याही पाशाचा बाधा होत नाही एवढं बळ तुमच्या अंगामध्ये आहे धर्म पाच ज्ञान पाच अहंकाराचा हम पाच प्रभ्रमीचा भ्रम पाच तुझ विरेशा बाधिना अहंपाशी बाधत नाही परब्रह्मीचा ब्रह्मपाशी बाधत नाही सप्तपाशाच्या विहिरीत तुमचा देह आहे तेथे वरुण पाच ते किती तुझ्या बाधावया मारुती यमाची तेथे काय शक्ती तुझ निश्चिती दंडावया असे बलवान तुम्ही असल्यामुळं तुम्हाला कुठल्याही पाशाचं बंधन पडत नाही तरी पण यमाला अभिमान आला काय केलं यमनियंता सकळ जगा पदाभिमाने लगबगा दंड घेऊन यावेगा तुझ सवेगा दंडवाला यमाला यमपणाचा अभिमान आला आणि त्या 1 दिवसाच्या म्हणा 15 दिवसाच्या म्हणा हनुमंताच्या अंगावरती यमदंड घेऊन यमदंड टाकला बाबा टाकला खरा पण झालं काय त्या यमाचा यमदंड पाही मोडून गेला तुझे देही इतर शाप पुढे काही हनुमान पाही दंडावया त्या यमाचा यमदंड पहिल्या दिवशी टाकलेला तुमच्या अंगावर चालला नाही जिथं यमाचं चाललं नाही तिथं बाकी कुणाचं काय चालणार अग्नी कुबेर वायू चंद्र सर्वे झाले तुझे किंकर एवढा दटवीर साचार हनुमान विरती लोक सगळे दैवता तुमचे सेवक झाले म्हणा आज्ञांकित झाले एवढं बळ तुमच्या अंगात बालपणापासून आहे आपोले हा प्रताप शक्तीला होणी सकळाची व्रत युक्ती वज्र देयाई शिक्षाती जगती निर्विजय सगळ्या दैवतांनी तुम्हाला वरदान दिलं आणि त्याचा परिणाम तुमचा देह वज्राचा झाला म्हणा किंवा वज्रदेही झाले वज्रदेही हनुमंतांनी स्वतः कमवलेली पदवी आहे स्वतः कमवणं वेगळं आणि लोकांनी नाव लावणं वेगळं दोन्ही मध्ये बदल आहे बरं का आता महाराज म्हणत वेगात चला तरी पण तेवढ्या पुरतं बोलून जातोय का आपण ज्या दिवशी या भूतलावर अवताराला आलो म्हणा जन्माला आलो त्या दिवशी आम्हाला देह मिळाला होता पण नाव नव्हतं ज्या दिवशी आम्ही हे जग सोडून जाणार आहोत त्या दिवशी आमचं देह संपून जाणार आहे पण नाव महाग ठेवायचं का संग गुंडाळून न्यायचं तुमच्या हातात आहे मग तुमचं नाव जगामध्ये वज्रदेही असं तुम्ही मिळवलेलं आहे रामबोलू लागले काय से माझे वरदान तुरबळी वायुनंदन वेगे करून बुद्धान बंधुरत्न मज देवी आता मी वरदान देत बसणार नाही लवकर जा आणि औषधी घेऊन या ऐसे बोलता श्रीरामचंद्र सकळ वानराचे भात ऐकून पिंजारीला कपिंद्र अति भ्यासुर भासत असं रामाने बोलले असं वानरांनी सगळ्या बोलले
आणि सगळ्यांनी असं हनुमंताला बोलल्यानंतर हनुमंताला एक काम करण्याचा उल्हास आला. मी एवढंच म्हणून जातो, पुढच्या कोण काम करून घ्यायचं असलं तर जरा गोड बोलायला शिका. गोड बोलल्यावर काम चांगलं होतंय आणि तिरकस बोलल्यावर काम इचकत आहे. सगळ्यांनी गोड बोलले आणि हनुमानजी निघालेले आहेत औषधी आणायला. काय करतात? पिंजारल्या रोमावळे दिसे विक्राळ दाताळे मस्तक गेला नभमुळे गोळांगुळी आवेश धरलेला आहे. आवेशामध्ये हनुमानजी दोन्ही दृष्टी नेत्र गोळा जैसे धगधगीत मिळा त्रातिता भूमी शिलांग लोक सकळ भयभीत. हनुमंताच्या बुबुक्कारानं अंडुलकीनं म्हणा सगळ्या लोकांना हादरा बसलेला आहे. वळीला पुच्छाचा कोणा लंघोनी सुवेळाचा कडा राम समरो निवेगाडा केला गाडा शार उभा केलेली आहे. राम नामाचा बुबुक्कार केला आणि हनुमानजी निघालेले आहे. ऐकोनी त्याचा फुबुकार दत्ते कैलासु शंकर ब्रह्मांड हडबडल थोर घोरांदर मांडिले हनुमंताचा बुबुक्कार ऐकला आणि कैलासापर्यंत हादरा बसलेला आहे. मोठ्या माणसाच्या बोलण्याचा परिणाम लांबवर पडते, बारक्याचा नाही बर का. एक संसारातली म्हण आहे, राजा बोले दल हाले आणि गरीब बोले दाढी हाले. तसं मोठ्याचा परिणाम कैलासापर्यंत ब्रह्मदेवापर्यंत झालेला आहे. अकाळी प्रळय काय सासरटी प्रळय रुद्र निमटे दृष्टी विंद्रादी कपडले संकटे प्राण कंटी दाटले. सगळ्यांचे प्राण कंठामध्ये आले. काय होता? कडे खचले सागरी वृक्षे भ्रमती गगनांतरी उड्डाण करिता कपी केसरी सुरासुरी अकांत. हनुमंताच्या उड्डाणामुळं सूर म्हणजे देव लोक, असुर म्हणजे राक्षस लोक, मानव सगळ्यांना घाबर सुटलं. सागरा खळबळा राजा उपाहेर सातळा अकांत जीव मात्रा सकळा गोळा मुळाच निधाके. हनुमंताच्या धाकानं या कार्यानं सगळ्या लोकांना हादरा बसला. करून राम नाम स्मरण सवेग केले उठान लागतार दाक्षण सागर संपूर्ण कर्मियला. राम नामाचा बुबुक्कार केला. काम कोणते असू द्या, आधी देवाचं नाव घेऊन कामाला लागायचं. आपीशी येत नाही बर का. सकळ मंगळ निधी श्री विठ्ठलाचे नामाधी. राम नामाचा बुबुक्कार जय जयकार केला आणि हनुमानजी निघालेले आहे. उपरी उपरी गगनांतरी सत्य लोकापर्यंत वरी गेली उडाणाची थोरी विक्रम भारी हनुमंताचा विक्रम आहे. उडी मारत उडी मारत उडी मारत उडी मारत ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत गेलेत. ब्रह्मदेवाच्या लोकापर्यंत बर का. मी जबाबदारीने बोलतो, रामायणातलंच बोलतो. हनुमंतांनी जेवढ्या उड्या मारलेता तेवढ्या चुकूनच पडलेता. हनुमंतांनी पहिली उडी मारली सूर्याला धरायला, गेली चंद्रापर्यंत. सूर्य पुढेच राहून गेला. चंद्रापर्यंत राहू की तो आडवा आला म्हणजे चंद्र आडवा आला आणि तिथंच त्यांनी थांबले. पहिली उडी. दुसरी उडी मारली, रावण सीतेला चोरून येत असताना कुणीतरी बाई आरडाओरडा करते आहे, कुणीतरी जबरदस्तीनं बाईला न्याले काय की ह्याचं बघतो म्हणून उडी मारली. पण हनुमानजी गेले वरी आणि रावण गेला खालून. चुकली की. तिसरी उडी मारली सीतेच्या शुद्धीला लंकेत. लंका राहिली अलकड आणि उडी पडली लंकेत पलकड. आणि आता उडी मारली आहे त्यांनी द्रोणागिरी पर्वतावर, पण उडी गेली आहे ब्रह्मदेवाच्या नगरीला. ब्रह्मदेवाच्या नगरीला वरी गेली वरी. आणि वरी जायचं कारण सांगतो. हे शक्ती निघाली आहे कुठून? मग त्या ब्रह्मदेवालाच इशारा केलाय, मी औषधी आणाय चालला, माझ्या लक्ष्मणाला काही झाल्यावर बघ. दिशा दुमदुमल्या संपूर्ण
वा प्राणांतिक सकळ राक्षस गण ते ऐकून रावणा अति चिंता मना हनुमंतानी मारलेल्या उपजली उड्डाणाचं जाणीव रावणाला झाली आणि रावणाला चिंता लागली. काय काय करायला मनी गेली या कपिंद्र आणि औषधी समग्र उठविल्या सुमित्र वा श्रीरामचंद्र नाटोपे. ऐका माय बापू इथल्या इथं सांगतो ऐका. रावण म्हणालाय हनुमानजी औषधी आणायला गेलेत म्हणजे औषधी आणणार. औषधी आणल्यावर लक्ष्मण उठणार आणि लक्ष्मण उठल्यावर आपला निभाव लागणार. म्हणजे हनुमंताच्या कार्यावर विश्वास कुणाचा आहे? वैर्याने विश्वास ठेवावा असला आचरण माणसाने ठेवत जाऊ. मी एक वाक्य बोलून जातो, ध्यानात धरा. माझ्या माऊलीचा स्पर्श झाला तर विटाळ मानणारे जे लोक होते ना त्यांचेच वंशज आज माऊलीच्या पादुकाला स्पर्श करण्यासाठी रांगा लावालेत. हे माऊलीनं कमवून दाखवलं. तसा हनुमंतानी सगळ्याचा विश्वास कमवला. रावणी म्हणाला नक्की हनुमानजी औषधी आणणार. हे तव एकमेका परिसा वीररन योधे क्रकस अवघे मिळाल्या युद्धास मग आमास प्राणांत. औषधी आल्या, लक्ष्मण उठला. राम लक्ष्मण हनुमानजी सगळे जर एका जागी झाले मग माझं नक्की मरण जवळ आलं. आता काय करू विचार प्रधान मारिले समग्र वा. इंद्रजिथा दिया खया पुत्र कुमर कुमर मारिले. आता काय विचार करू? ज्याला विचार करायचा आहे त्यालाच विचार करा. वेळ निघून गेल्यावर विचार करण्यात मजा नाही. आता रावण म्हणालाय काय विचार करू? पोर मेले, नातू मेले, पंतू मेले, काय करावं लागेल? ऐसे चिंतिता रावणा करू विसरला भोजना विसरला उदक पाना अति चिंता मना पीडित. चिंता मनाला पिडू लागली, म्हणा त्रास होऊ लागलेला आहे. मग भूक लागणार गेली, तहान लागणार गेली. रावण काय करायला? निद्रा न लगे से जैसी करिता से उठी बैसी तब देखिले काळ नेमेसी मग चरणाशी लागला. रावणाला झोपलं तर झोप येईना गेली. झोप येईना गेल्यावर माणूस तेच करतय, उठतय, बसतय, इकडं फिर तिकडं फिर. एवढ्यामध्ये काळनिमीची आठवण आली म्हणा, काळनिमीला बघितलं म्हणा, किंवा काळनिमी ह्याच्याकडे आलं म्हणा, काय म्हणायचे ते म्हणा. आणि त्या काळनिमीला रावण काय म्हणाला? चारी मुखी सरती लाळा दाडा विकट विक्राळा धगधगित नेत्र गोळा जैसे विंगळ खदिरा. काळनिमीचं वर्णन आहे, लाल बुंद डोळे होते. कसला होता? मुखी समसमिता ते दीर्घचारी आता केस निळे कठीण उभे दिसत सुळासारखे केस दिसाले. चार तोंडाच्या काळनिमीला बघितलं. तिकट दाडा चारी मुख समान पर्वताधारी खापरायचा काळा श्री मुखे चार समसमित खापरा ऐसा काळा शरीरी. मी एवढ्या शब्दावर भर देतो. आता माणसानं काळ राहावं, देवानं दिलेलं स्वीकारावं लागेल. तुमची इच्छा असली तरी बी, इच्छा नसली तरी बी. रूप आपल्या हातात नाही, रूप आपल्या हातात नाही. तो हे वरल्या रंगाचं झालं, पण गुणानं सुंदर बनता येते का नाही? गुणांनी सुंदर बनता येते का नाही? का गुणही देवानं दिलेले? आपल्याला बदलता येतात, बदलता येतात असं लोक म्हणतात की माणसाची सही आणि स्वभाव बदलत नाही असं म्हणतात. पण मी जबाबदारीने सांगतो
ज्या बोटानं सही करता त्या बोटाला जर मोठी जखम झाली तर सहीत बदल पडतो, आणि हृदयाला जखम झाली तर त्याच्या स्वभावात बदल पडतो. काय ताकद आहे आमच्या धर्माची हो. मी सनातन धर्माबद्दल बोलायला बाई का, काय शक्ती आहे आमच्या धर्माची. आमच्यातल्या विद्वान साधूंच्या सानिध्यात चोऱ्या माऱ्या डाका घालणारा जरी एखादी गेला, खून करणारा जरी गेला, तर त्याला रामायण करता बनवतात. ही आमच्या धर्माची संस्कृती आहे. आणि डॉक्टर झालेले बी नको ते काम कराले, ही विदेशी संस्कृती आहे. काय शक्ती आहे आमच्या या धर्मामध्ये. म्हणून या काळनिमीचं वर्णन करत असताना खापरा ऐसा म्हणलाय. म्हणण्याचा सांगतो, खापर किती उगाळलं तर काळच आहे, असं मधून बाहेरून काळ्या काळनिमीला बघितलं. रोविले तैसे असती तैसे हातपाय दिसते भिंगुळ आणि शरीराकृती कथा भीतीयम काळ. त्याला बघितल्याबरोबर यमानी भ्यावं असल्या अति भयानक शरीर त्या प्रातित शिर. वा. तू वाजावो नी सत्वर पर्वतंद्र ठाकावा. असल्या भयानक या काळनिमीच्या पुढे रावण गेला आणि त्याची विनंती करायला, बाबा काय बी कर रे, पण त्या पर्वताच्या पायथ्याला जाऊन बस. लवनादी सकळ समुद्र कुसदीपा समोर लंगोन या श्री संपर्वतेंद्र ठाकावा. सगळ्या सागराच्या पलकड जाऊन हिमालयाच्या नभो वेगे गमन म्हणून आलो तुझ्या शरण तेथे गेला कपिनंदन त्याशी विघ्न करावे. हनुमानजी औषधी आणायला गेले, त्या हनुमानजीला विघ्न करायला तुला जावं लागणार आहे. काळने मी ऐका विनंती लक्ष्मणा वेदनेचे जगती उद्या आहेत आणि सुमित्र निश्चिती मरेल. दिवस निघेपर्यंत फक्त हनुमंताला येऊ देऊ नको. नाही आला ना तर लक्ष्मण मरेल. औषधी नाही आला की लक्ष्मण मरेल. मग काय होईल. याला की वायू नंदन करोनी सवेग उठान दिव्य औषधी आणन सवे लक्ष्मण उठविला. हनुमानजी नक्की गेलेत, औषधी आणणार, लक्ष्मणाला उठवणार आणि मग माझा काटा निघणार. उदयान येता गमस्ते आणून औषधी समधी वाचवा वयानीची प्रतिज्ञा मारुती करून गेला. हनुमानजींनी प्रतिज्ञा केली आहे, विज्ञापना ही माझी प्रार्थना केली आहे. तिने एक प्रतिज्ञा केली आहे. देवाची प्रतिज्ञा कडला जाईल का नाही मला माहिती नाही, पण संतांची प्रतिज्ञा कडला जाते. भीष्मे पण केला खरा. मग हनुमानजी पण करून गेलेत, नक्की औषधी आणणार. तात्काळ औषधी तेवढं लक्ष्मण बघा त्याची घेऊन गेलं कोण राम लक्ष्मण आतुर. औषधी आणणार, लक्ष्मण उठणार, मग राम लक्ष्मण एका जागी जाणार. ती बळे हा वायुनंदन कळकाळा ना टोपे जा वा. बलिष्ठ सकळ वानर त्याशी कोण झुंजल. हनुमानजी बलवान आहे, शक्तिशाली आहेत. आणि हे राम लक्ष्मण एक झाल्यावर पुन्हा युद्ध करावं. कपटे करून ब्रह्मशक्ती आकळीला आई उर्मेला पती दवकारे साधाव्यात उद्या कबस्तीन कसं तरी कपट करून मी लक्ष्मणाला मूर्छित पाडला. काय बी कर, पण रात्रभर औषधी येऊ देऊ नकोस. चंद्रामृते सदा पूर्ण चंद्राचल म्हणती म्हणून एरवी द्रोणादी जाना नाम विधान विख्यात. चंद्रापासून अमृत स्रवून त्याच्यात अमृत संजीवनी तयार होते, म्हणून चंद्रांचल असंही नाव आहे. एरवी त्याला द्रोणाद्री म्हणतात. तिथं तुला जायचंय. रूपाले चंद्रा अमृत अमृत संजीवनी त्याशी म्हणत औषधी ऐशा अनंत पर्वती समस्त वर्तती. चंद्र अमृत प्रत्यक्ष रूपाला आलेला आहे. अशा अनंत औषधी तिथं आहेत. मी एका शब्दावर थोडं बोट ठेवतो बरं का. ऐशा औषधी समस्त तये स्थानी वर्तती शब्द वापरलाय. वर्तती म्हणजे फिरतात. मग हनुमंताच्या डोळ्याला औषधी फिरल्या का नाही.
कवा पूर्वेला दिसल्या, कवा पश्चिमेला दिसल्या, कवा दक्षिणेला, बरोबर आहे की? मग असल्या औषधी तिथं आहेत, तिथं हनुमानजी गेले. तेथे गेला कपिनंदना भाऊ माया करून आपण त्याशी करावे विघ्न सूर्य तव जवान होय. काय करायचं ते कर बाबा, पण दिवस निघेपर्यंत त्याला औषधी घेऊन येऊ देऊ नको. तेही मायेचे लक्षण जटाधारी वल्कला भरणा वा. सर्वांगी भस्मदळना वा. असाधारण ऋषीवेश. ते मी मायेचे लक्षण सांगतो. महाराज होऊन जा, महाराज होऊन. मी साधला मला काम, महाराज होऊनच. बरोबर की? रावणानं सीतेला उचलते कोणत्या रूपात होता? महाराज, गोसाई, भगव भगव. पण गंमत सांगू का? जोपर्यंत त्याच्या अंगावर भगव होतं तोपर्यंत सीता मायेत दिसले. जोवर भगव होतं तोवर माय दिसले आहे. कारण भिक्षा मागत असताना माय म्हणून मागितलाय, माय म्हणून. येणारे पुढे सांगतो, ऐका पुढची ओळी. तपस्वेसे धरून पूर्ण करावा श्रम निर्माण गोवावया कपी नंदना वा. मायापना एक करावे. तापसी हो आणि मायेच्या मध्ये म्हणा, मायेनं म्हणा, महाराज होऊन हनुमंताला अडकावून ठेव. सुपकवे फळे सुस्थळ जळ सुंदर वृक्ष सुब्रमळा आपण धरावे अति सुजळ गोळांगुळ विगुंतावया. सुंदर आश्रम कर, झाड असावं, फळ असावं, त्याच्यामध्ये हनुमानजीला अडकावून ठेव. निष्ठा दावावी ब्रह्मज्ञान कते वर्णावा रघुनंदना तेने त्याशी सुख गहन कपिनंदन गुंते. निष्ठा ब्रह्मज्ञानाची दाखवायची आणि कथा रामाची सांगायची. कथेशी वर्णावा रघुनंदन. रामाची कथा सांगल्यावर त्यानं मांडी घातलं की दिवस निघजी तर उठत नाही. तुला काही करायची गरज नाही. मग रामायणाची कथा सांगायला एक रात्र पुरते आहे का? माहित असल्यावर का? सांगणाऱ्याला रामायण कथा माहित असल्यावर का? आता ह्याला एक रात्र काढायची होती. किती ओळ्यात संपते सांगतो, ऐका पुढची. अतिथे करावे हनुमंता सुरस सांगावी राम कथा वा. जेने गुंती पडे कपिनाथा तिथे सर्व करावे. हनुमानजी अडकून पडतील असं काय जमल ते कर, पण त्याला औषधी घेऊन येऊ देऊ नको. तेथे महासुर राक्षसी प्राणी मात्रा सगळे ग्रासी आपण युक्ती साधावी ऐशी जनिक पिंद्राशी ते गिळी. बाजूला तळाय, तळ्यामध्ये विषया युक्तीकरण तळ्याकडे पाठवू म्हणजे आपोआप हनुमानजी तिकडे गायब होतात. आपलं काम कडाला जातंय. असं काळनेमीला रावण म्हणू लागला. समीप सविस्तर जळे पूर्ण सरोवर सुंदर कमळी मनोहार ते कपिंद्र गोवावा. कमळाचे फुलं असावं, सुंदर फुलाचे झाड असावं, फळ असावं, तिथं हनुमंताला अडका. कमान करून शीघ्र गती सर्व प्रकारे असे शक्ती जेणे मरण पावे मारुती ते काय करायचे ते कर. जमलंच तर हनुमंताला मारून टाक, जमना गेलं तर अडकावून ठेवू, पण औषधी घेऊन येऊ देऊ नको. मी तुझ्या सांगो कपटागती तू केवळ कपट मूर्ती देते माझी काय युक्ती सर्वता मारुती मारावा. मी तुला कपट कर म्हणून सांगायची गरज नाही. तुझा खानदानी धंदा कपटाचा आहे. आणि मी एवढंच बोलतोय का, मूर्ख माणसं, येडे माणसं परवडले, पण कपटी माणसं राहू नये. कारण मूर्ख वेडे माणसं स्वतःचं नुकसान करून घेतात आणि कपटी माणसं दुसऱ्याचं नुकसान. मग तुझा जन्म कपट करण्यात गेलाय. मी सांगायची काय, मरण पावल्या हनुमंत सुमित्र मरल तौरित. मरण पावल्या रघुनाथ दोघा मृत्यू त्याचे. थोडं गोवीला फिरवतो ऐका. आता हनुमानजी येईना गेले, औषधी नाही आल्या म्हणून लक्ष्मण मरेल. 100% खरं आहे. औषधी नाही आल्या लक्ष्मण मरेल.
पण लक्ष्मण मेला की राम मरेल म्हणाले. रावण म्हणालाय बरं काही राम का मरतील? नाही, लक्ष्मण मरेल, औषधी आल्या नाहीत म्हणून लक्ष्मण मरेल, मी मान्य केलं. राम का मरतील? याचा एक सरळ सरळ भाव काढायचं म्हणलं तर हिंदू संस्कृती मधला राम आहे आपला भाऊ, आपल्यासाठी बेजार होणारा. जर आपल्याला सोडून गेला आपल्याला जगण्याचा अधिकार नाही. उग टाकतोच फिरकी, महाराज काय का म्हणणार, उग टाकतोच फिरकी. रामासाठी लक्ष्मण वनवासात गेलेत का लक्ष्मणासाठी राम वनवासात गेलेत? रामासाठी लक्ष्मण वनवासात गेलेत असं त्यांचं म्हणणं आहे. पण रामायणाच्या मुळात जर गेलो ना तर रामासाठी लक्ष्मण गेले, लक्ष्मणासाठीच राम वनवासात गेले. सगळी माझ्या तोंडाकडे बघायला सांगतो मागल ते ऐका, पटलं स्वीकारा, नाहीतर न पटलेला माल परत घेतला जाईल. ऐका, लक्ष्मणाचा अवतार कुणाचा आहे? शेषाचा आहे. शेषाच्या डोक्यावर आहे पृथ्वी आणि पृथ्वीला झाले पापाचं ओझ आणि ते ओझ नाही करायला तर रामाने जन्म घेतलाय. कुणासाठी? शेषासाठीच की. शेष म्हणजेच लक्ष्मण. मग ज्याच्यासाठी मी अवतार धरलाय ते लक्ष्मणच गेल्यावर मी कशाला वाचू, म्हणून राम मरतील. मरण पावल्या रघुनंदना कैशिल वाचला बिभीषणा. मरण पावल्या रघुनंदना दोघा मृत्यू त्याचे. राम मेल्यावर बाकीचे कशाला वाचतील हो? विभीषण बी मरेल, सुग्रीव मरेल, वानेर मरतील. नळने जांबवंत उत्पत्ती मरतील समज एवढा साधन करा जरे हनुमंत मारिला. सगळे मरतील म्हणाले. हे संस्कृतीतला बदल आहे. परत सांगतोय का, मी संस्कृतीवर भर देऊन बोलता बर का, कारण सध्या आपली संस्कृती संपत चालली आहे. क्षमा मागून बोलतो. पहिलं आमच्या घरामध्ये चपल कधीच चौकटीच्या मध्ये जात नव्हते. आता संस्कृती बदलली आहे. आता आपली संस्कृती विदेशी संस्कृती मधला बदल दाखवू का? रावणाच्या घरातले सगळे मेलेत, दिवा लावाय कोणी राहिले नाही, तरी म्हणाला एवढं विघ्न कर, रामाला मारून टाक, माझं राज्य मला मिळतंय. बरोबर आहे की? आमची संस्कृती सांगू का? रामायणातला पहिला अध्याय काढा. एक लेकरू आई वडिलाची कावड घेऊन काशीला निघालं होतं. दुर्दैवाने दशरथाचा बाण त्याला लागला. श्रावण बाळ मेला. झालेली हकीकत दशरथ राजांनी त्यांच्या आई वडिलाला सांगितली. त्यांनी श्राप दिला. कुण दिला ते रामकथेत सांगतो मी, इथं काही त्याचा विषय करायचा नाही आपल्याला. श्राप दिला आणि दोघही मेले. माहितीये का तुम्हाला त्यांचे किती लेकरं मेलते हो? दोघं नवरा बायकोनी जीव सोडला. किती लेकरं मेलते? एकच की. एका लेकरासाठी दोघं नवरा बायको जीव सोडतात. ही आमची संस्कृती आहे. आणि सगळं कुळ बरबाद झाल्यावर बी राम मारावं लागते म्हणणारी विदेशी संस्कृती आहे. धरले दोन्ही चरण देवी नारदराचे दानना चिंता सागरी बुडता पूर्ण तारू आपण सवे व्हावे. बघा, चिंतेमध्ये मी बुडून चाललेला आहे. तुझ्या पाया पडतो. पाया पडणं कमीपणाचं नाही बर का. पाया पडणं हे आमच्या धर्माची संस्कृती आहे. जो वागतो तोच टिकतो. पाया पडायला हरकत नाही. तुकाराम महाराजांच्या गात्यात अभंगी आहे बर का, पंढरीशी कोणा नाही अभिमान. पण गात्यात पंढरीशी कोण आहे बर का, पंढरीच्या लोकांनाही. पंढरीशी कोणा नाही अभिमान. आणि पाया पडे जण एकमेका. दुसऱ्यामध्ये आपण संत समजून पाया पडायला हरकत नाही. पण आपण असलं काम करून आपल्या अंगावर आल्यावर नको त्याच्या पाया पडायची वेळ आपल्यावर येऊ नये. पण रावणाला आली बाबा पडायला भाकी बहुता पडे चरणावर मागुता मज होत से प्राणांता अवस्था
वा जीवदाता तू होई. पुन्हा पुन्हा पाया पडालाय. काय बी कर बाबा, माझी मरायची वेळ आली आहे, मला वाच. ऐसे ऐकताची उत्तर कला राक्षस हृदय खोतला दुर्धर. वा कपट प्रकार भला नव्हे. काय मी ऐकून घेतलं आणि दचकलं मनामध्ये. अरे बापरे, कपट करणं चांगलं नाही. कोण म्हणाले? काळनेमी म्हणालाय, राक्षस म्हणालाय. करून अनुभव घेऊन म्हणालाय का उगा ऐकून पुतीतलं सांगालाय? जन्मभर काय केलाय त्यानं? मग त्यानं आपल्याला अनुभव आलेला आपल्या पुढे मांडालाय की बाबानो, दुसऱ्या संगत कपट करू नका. कपट करणाऱ्याचं बरं होत नाही. आणि सध्या तर जाऊ दे, आपल्याला तिकडे जायचं नाही. कपट करणं बरं नव्ह असं काळनेमी म्हणालाय. आणि अर्ध राज्य देतो म्हणलंय की मागल्या वयमध्ये. आपणच गेल्यावर कुणाचं राज्य कुणा भोगावं? कपटानं कुणा कुणाचं काय झालं? कपट करिता हिरण्य कशे खंड विखंड केली वपू. ते तर आमचा कोणा प्रतापू रुद्र रूपू जिंकाव. हिरण्यकश्यपाने कपट केलं, प्रल्हादाला मारण्याचा प्रयत्न केला, पण शेवटी त्याला आपल्या जीवाला मुकावं लागलं. तसल्याच चाललं नाही. माझं कसं होईल? कपट साधिले अमरेंद्रे भगे आपिले शरीरे. वा कपट साधिले चंद्रे वा. रोग थोर. इंद्राने कपट केलं, आईनेला छळायला गेला, त्याच्या अंगावर 1000 भग पडले. चंद्राने कपट केलं, गुरुपत्नीला छळायला गेला, तारीला छळायला गेला. त्याचा परिणाम त्याला कलंकित व्हावं लागलंय. मी एवढंच बोलतो ऐका, माणसाचे कपडे किती बी मळाले तर चालतील, कपड्याला लागलेल्या डाग साफ करत बसू नका. आचरणाला डाग लागू देऊ नका. आचरणाला डाग लागला रे लागला, केवढ्याने बी जवळ करू द्या, मग निघणार का? चंद्राला महादेवानी जवळ केलंय, कपाळावर धारण केलंय, पण डाग निघाला नाही. म्हणूनच माऊलीनं लिहिलंय, मला हे चंद्र आवडत नाही म्हणले. चंद्र मेजे मला अलंछन चंद्र पाहिजे, हे लांछनयुक्त चंद्र नको. किंवा त्याचा अर्थ असाही आहे, चंद्राला कलंक आहे पण माझ्या साधूला कलंक नाही, अशा अर्थाचं ते पसायदा नाही म्हणा. म्हणून त्या दोघांची अवस्था काय झाली? कपट करायला गेल्यावर, मी गेल्यावर माझं कसं होईल? खाऊन जेवून घर घेणे ऐसे मांडले शस्त्रार्जुने. बरोबर. सांडोने हस्तपाद छेदने शेकी प्राणे. सहस्त्रार्जुन नावाचा राजा आहे, वनामध्ये सापडला होता. जमदग्नी ऋषीनं बोलून घेतलं, त्याला जेवायची सोय कामधेनू बोलून केली होती. त्यानं जीवन निघून जावं का? त्यानं वाशे मोजायला सुरू केलं. कशापासून तयार झालं एवढं? कुणीतरी सांगितलं गाय, ते गाय न्यायचा प्रयत्न केला. शेवटी त्याला परशुरामाने हात पाय तोडून मारलं. तेवढ्या मोठ्याचं तसं झालंय. माझं कसं? रावणे दान सांडोनिया राज चिन्ह भीक मागोगे ना आपण सीते कोरान देई. जाऊ दे, बाकीचं जाऊ दे. हो का, हे रावण हेच बघा, सीतेच्या दारात गेला आणि सीते कोरान देई माते, माय आम्हाला जेवण्याची व्यवस्था कर, मला काहीतरी जेवायला दे माय म्हणून मागितलं. माता मनेर दियसी भोगू पाहे तियसी. कपट मिळविले धुळीसी सपुत्र सैनेशी मारविले. तिला माय म्हणून मागणी मागितली.
घेतले आणि बाहेर आल्यावर खांद्यावर घेऊन निघाला. मग बायको हो म्हणू लागला. परिणाम बघा, ह्याच्या घरी एक सुद्धा जिवंत राहिलं नाही. माझं कसं होईल? इतराची गती कायशी कपट नाडिले देवासी विसुरत्व सांडोनी मानसी सवे भिकेशी लागला. बाकी कसं जाऊ द्या, हे देव बघा. खर तरी चांगल्या काम करणाऱ्याला देवाने मदत करावं का विरोध करावं? आणि उलट एक फिरकी टाकून जातो एकाचा. जेवढं तुम्ही चांगलं वागचाल तेवढं तुम्हाला अडचणी जास्त आहेत. खरंच सांगा, संकष्ट चांगलं वागणाऱ्याला लिहित का मंगळ वागणाऱ्याला लिहित? मग ज्याला संकष्टच येऊ द्यायचं नाही त्यांनी चांगलं वागू. चांगलं वागणाऱ्याला विघ्न आहेत. पण एक सांगतो, चांगलं वागणाऱ्याला जन्मभर कष्ट सोसावं लागल, जन्मभर संकष्ट सोसावं लागल, पण त्याचा शेवट मात्र चांगलं झाल्याशिवाय राहणार नाही. तुकोबारायांच्या शब्दात सांगतो, मी जन्मभर मला खायला मिळालं नसेल, मी डोंगर पालते घालून फिरत असेल, कधी पोट भरलं नसेल, पण शेवट तो भला आणि माझा भाऊ गोड झाला. म्हणून चांगलं ज्याला पुढचं मिळवायचंय त्यानं चांगलंच वागलं पाहिजे. मग चांगलं काम करणाऱ्याला देवानी मदत करावं का? गेले बळीच्या दारात मागायला लागले भिक्षा. बळीराजाने ओळखलं, काय केलं? आपण हो या रंक बळीशी मागो लागला भीक. तेने द्वारपाळ केला देख पुराणे असंख्य बोल. बळीच्या दारामध्ये देव गेला आणि भीक म्हणलेत बर का. भीक वेगळी, भिक्षा वेगळं, दान वेगळं आणि पसाय दान. स्वतःसाठीच मागतय त्याला भीक म्हणावं, कुटुंबासाठी मागत असेल तर त्याला भिक्षा म्हणावं, आपल्या परिसरासाठी मागत असेल तर त्याला दान म्हणावं, आणि विश्वासाठी मागत असेल त्याला पसायदान म्हणावं. हे भिकारी झाला, बळीच्या दारावर जाऊन भीक मागायला लागला. बळीराजाने ओळखलं म्हणजे सांगू का, गुरुजीला विचारलं कोण आहेत? म्हणलं हे तुम्ही नको म्हणाला, वाढू नको म्हणाला. त्यांनी म्हणले हे वैकुंठातला देव आलाय. बळीराजाने उत्तर दिलं, वैकुंठातला देव माझ्या दारामध्ये जर भीक मागण्यासाठी आला असेल तर माझ्या एवढा भाग्यवान जगात कुणी आता राहिला नाही. म्हणून त्यांनी संकल्प सोडला. परिणाम, कपट केलेल्या देवाला बळीच्या दारात उभा राहावं लागले. राखे दारवंटा बळीचा. मग तसल्या मोठ्याच तसलं झालंय. याला कपटाची वार्था भली भली नोहे सर्वथा. कपट करिता कपिनाथा संघाताशी करावे. काय बरं न पुन्हा संगत कपट करणं बरं न हो. लोक संगत कपट करावं ना आपलं भलं व्हायची इच्छा ठेवावं का? देवाला येड्यात काढालो का? आणि अजून सांगू का तुम्हाला, तुम्ही जगाला माझं काही कळणार गेले म्हणून किती मूर्खत असाल, पण दोघांना तुमच्या आचरणाची पूर्ण जाणीव आहे. एक तुमचा आत्मा आणि एक परमात्मा. मग कपट कराय गेल्यावर माझं बी तळपट निघाल्याशिवाय राहीना. मग आता काय करावं? श्रीरामाचे रिज भक्त दासी कोण कपट करीत सवेची मरण पावत नरक भोगिता निवार. राम भक्ताला कपट करायला गेल्यावर तर नरकातच जावं लागतं. हनुमान श्रीरामाचा किंकर श्रीराम भजन्याती तत्पर. त्याशी कपट करी जो नर त्याचे शरीर वाचना. हनुमानजीला कपट करायला गेल्यावर त्याचं शरीर वाचना. त्याला दोन बाजूनं सांगता येते. रामायण लय मजेदार आहे हो, पण वेळेचं बंधन आहे. दोन बाजूनं सरळ सरळ एक बाजू सांगून जातोय का, त्याचं शरीर वाचना याचा एक सरळ अर्थ आहे, त्यानं मरते.
हनुमंताला छळाय गेल्यावर त्यानं हे सरळ अर्थ आहे. आणि याचा जर तुम्ही चिंतनीय अर्थ काढलो, हनुमंताच्या हातानं मेल्यावर पुन्हा जन्माला यायची गरज नाही, पुन्हा शरीर धरायची गरज नाही, त्याचे शरीर वाचे ना. मग आता ह्यानं तर जा म्हणालाय, काय करावं? ऐसे जाणतो मी आपणा सवे सांगत शेरावना कपिशी जे विघ्न करना मदसी मरण उठवले. आता असं मला कळालंय, ह्यानं तर म्हणालाय हनुमंताला कपट करायला जा. नक्की मला आता मरण जवळ आलंय, काळणी मी म्हणू लागले. पाया पडो रावणे देईन अर्ध राज्य म्हणे मदनी मानिया प्राणे राज्य कोण भोगा. पाया पडून मला म्हणाले अर्ध राज्य देतो, अर्ध राज्य देतो. काम कडला गेल्यावर देणार आहे का नाही भरोसा बी नाही. सगळेच लोक बोलले तसं करत नाहीत, बोलायच्या वावटोळ्या बक्को सुटलेत आता. पण बोललं तसं सगळे वागत देईल का नाही माहित नाही. आणि आपणच मरून गेल्यावर मग ह्याच देऊन तर काय उपयोग? न वाचता राहेत तरी रावणच करील घात. या परिस हनुमंत होय हा माते हित काही. बर समजा मी आता जाईनाकडे माझ्यानं काम होईना म्हणल्यावर हे बाबा मारल्याशिवाय राहीना. मग मरण दोन्हीकडे बी आहे, जायना गेलो तर बी आहे, गेलो तरी बी आहे. पण मरण कोणतं चांगलं? आणि मरणाची आठवण ठेवून जगत जा बर का. मरणाची आठवण ठेवून जगत जा. मरणाची कारे नाही आठवण. एका दिवशी आपल्याला मरायचंच आहे. तू लाख हिफाजत करले लाख कर रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली. पण मरण कोणतं चांगलं? हनुमंताच्या हाताने मेलेलं चांगलं का रावणाच्या हाताने मेलेलं चांगलं? मग त्यांनी आपला निर्णय घेतला, साधूच्या हातानं मरून मुक्तीला गेलेलं बरं. हनुमान सभाये श्री रघुनाथ श्रीराम प्रेमे सदा दुर्लभ होता त्याच्याने हाते घात कृत्यार्थ मी झालो. हनुमंताच्या हातानं जर मला मरण आलं तर कृत्य झालो आणि इच्छा केली ते पावलो, असा विचार करू लागला. ऐसे विचारो निमनी मान देता रावण वचनी तुझ्या आज्ञा उल्लंघून सामर्थ्य जनी आशेना. मनात विचार केला, वरून म्हणालाय मालक मालक ओय मालक. ऐसा कोण आहे थोर जो उल्लंघू सके तुझे उत्तर वेधे करो नि नमस्कार निशाचर उसळला. शब्दाच्या बाहेर जाणारा कोण आहे वर? कोण गेला बर तुमच्या शब्दाच्या बाहेर? एवढं बोलला, त्यांच्या मनाचं समाधान केला आणि जाता जाता एक इशारा केलाय बर का. इथं नाही पण मी सांगतोय का. रावणाला जाता जाता म्हणालाय, मौत की तो सबसे रिश्तेदारी है, आज मेरी तो कल तेरी बारी है. पावे जवा मारुती तवा आपण गेला शीघ्र गती माया केली अति निगुती तेही निश्चिती परिसावे. आता गंमत बघा, हनुमानजी आधी निघालेत का काळणी मी आधी निघालाय? हनुमानजी आधी. कोण पोहोचलंय? काळणी मी. याला दोन बाजूने सांगता येतात. ते वरी जाऊन अडकल ते ही एक बाजू झाली, दुसरी एक बाजू सांगतोय का. वंगळ्याचा वेग जास्त आहे आणि चांगल्याची गती कमी आहे, हे एक ध्यानात ठेवायचं. तुम्ही महागा मोलाचं बी पेरता, बी आधी वापते का तण वापते? आणि त्यांच्यातलं एक आहे बरं का. कशात? तणात. ते तण बाहेरून आलेला बिया म्हणतंय बियाला, तू काल आलायस, आम्ही इथले आहो, बाहेरून येऊन लई रुबाब करायचा नाही. बरोबर आहे की? ते तिथलंच आहे आणि बी बाहेरून आणलेलं आहे. तसं वंगळ्या गोष्टीचा वेग जास्त आहे, एवढं ध्यानात ठेवा. काळने मी पावसाला काय केलं?
जाओ निरक्षुवन कैलाश्रम निर्माण जळे फळे संपूर्ण वृक्षारोपणातील म्हणल्याबरोबर आपण घेऊन अग्निहोत्र तापस्वेश निशाचर दिशे उपवासी निरंगेले उधर खपाटे तिला नेऊन यज्ञ करीत माता जटाचा संभार परिधान दाखवल कलावर वक्ती वाढले समजुराती विचित्र भासत अतिशय विचित्र रूप काकवाळ हातात लिंग बुडाले केसादवान प्रस्तार रूप जपक करीत एकाग्र झाले का नाही हाती घेऊन जपमाळी बुगळी नेली भवळ्या तळी जैसी खेचरी मुद्रा लावली तैसी सैली दिसताय खेचरी मुद्रा लावावं त्यानं त्या जागेवर बसून तपश्चर्या करू लागला झालो निया वज्रासन करोनिया एकाग्र मना बकवत धरो निया ध्यान पाहे आगमन कपीच एकाग्रमन केले मन झाले का नाही की मला माहित नाही पण एकाग्रमन केले मन कारण सगळ्यात आवरणं जर कठीण काय असेल तर मन आहे मन बघा ज्यानं मनावर विजय मिळवला त्याचा जय जयकार झाला आणि मनाच्या मागे गेल्यावर दोन्हीकडे जाते बर का मनोमार्गे गेला जर देवाकडे गेलं तर तो त्याची मुकला आणि जर इकडे गेलं तर तिथंच मुकला काय समजायचं ते समजा मन एकाग्र केलं आणि बगळ्यासारखं ध्यान ठेवून बसलंय कसं उदका माझ्या सेवकाचा कोणी सात्विक जळवासी पुण्य श्लोक ऐसा देख दिसताय पाण्यामध्ये बगळा बसताय एक पाय वरी करून उभा राहिलाय काहीतरी आले म्हणून माशाची बारी त्यांच्या दर्शनाला लागली आल्या दृष्टी तळी गटकावणी सगळा गेली देवी राक्षस कपट मिळी कप्यागमन शैली पाहत जवळ माशा आल्याबरोबर गप्पा गप्पा माशा बगळ्यानं उचलावं त्या माशाची वाट बघत बगळा बसावं तस हनुमंताची वाट बघत काळणे मी दक्षिण दिशेच्या भागी जायची बसवतली आगी नक्षत्राचा पुण्यस्वर्गी मार्गी देखिला एवढ्यामध्ये दक्षिण दिशेला लाल बुंद काहीतरी येत असलेलं दिसलं ते दृश्य काळनिमीला असलं दिसलं कसलं बाळ सूर्या उदयाला तसे दादूला ना तरी फनाव निष्ठला मनी निघाला चरावया उगवता सूर्यासारखा उगवत्या सूर्यासारखं म्हणा किंवा शेषाच्या डोक्यावरल्या मण्यासारखं म्हणा हनुमानजीचं आगमन झालेलं यानं बघितलं उठान कपिनाथ आले पर्वताच्या माता देखता कांदा राक्षस धीर सर्व अशी उडी हनुमंताची पर्वताच्या माथ्यावर पडली आता थोडं ऐका बरं का औषधी कुठे आहेत पायथ्याला का माथ्यावर मागल्या अध्यायामध्ये रावणानं आपलं सुशेनाने सांगत असताना सांगितलं होतं बरं का औषधी काय पर्वताच्या दक्षिण शिखरी कुठं म्हणले होते शिखरावर म्हणजे हनुमंताची उडी कुठं पडली शिखरावर ऐसे उड्डाण कपिनाथान आले पर्वताचे माता काळनिमी कुठं आहे पायथ्याला आहे मग जिथं उडी पडली आहे तिथं औषधी आहेत तिथंच शोधावं का ह्याच्या दर्शनाला खाली येऊ दर्शनाला खाली का आले त्याचं कारण सांगतो दोन वेळा उद्या ऐका पुढची डोळा पडली झापडे हातावळली रंगडी पडली मनाची मृकुंड नावे कभंडी त्याशी पडली आहे आणि काळली मी तर चक्कर येऊन पडला मग सावध भवनी पाही विचारून आपुले देही मन मद झाले काही आठव नाही जरा मांडी घालून बसला मन जरा घट्ट केलं आणि मला येड लागलं का काय मालकाचं का विसरून गेला सकळ जन्माचे निजसार जोडवाले साचार आणि मी दुच्छित पामर
अस्वित विचार नाठ काळनिमीने केलेला विचार सांगतो इथं, आणि त्याला आमच्या गाथ्यातलं एक प्रमाण देऊन पुढे सरको. तुम्ही ऐका. काळनिमीने विचार केला, मागल्या सगळ्या जन्माचं सार असल्या साधूची भेट मला व्हाली आहे, आणि मला येड लागलं का काय असं मूर्छित पडायला म्हणलेत. आणि याला प्रमाण लावून जातो. ऐका. तिळा तिळा पुण्य साचा पडे, बहुता जन्मी हे जोडे, तरीच वाचेशी नाम आतुडे, समागम घडे संता असल्या साधूची भेट व्हाली आहे का? स्वामी कार्य साधावे ते की मुक्त व्हावे, कपियास्ते विसरून निज कार्यार्थे मूर्छित चित्ते पडिल्यास त्याला मारलो अर्धा राज्य मिळणार आहे, मालकाचं काम काढलं जाणार आहे. हनुमंतानी मला मारलं तर ऐसे विचारोनी मनी सवस्त बैसला असनी, कपिने देखिला दुरोनी मग धावोनी तेथ आला. असा विचार करून यानं मांडी घालून सावध बसलेला आहे. हनुमंताची उडी वरी पडली. हनुमंतानी औषधी बघा म्हणून नजर इकडे इकडे फिरवली. नजरेला औषधी दिसल्या नाहीत, पण पाय त्याला बसलेला साधू दिसला. आणि बघितल्या बरोबर देखिला तापस हर्षत कपीचे मानस, भरला सर्वांगी उल्लास, ऋषी नमनात तेथ आला. हनुमंतानी साधूला बघितलं, आणि साधूला बघितल्यावर हनुमान श्रीराम किंकर राम रूपे चराचर, देखे सर्व दासाचार, प्रेमाथो रे श्रीराम. हनुमानजी चराचरामध्ये देवाला बघणारे आहेत, ज्यांना व्यापक देवाचं दर्शन, मी एवढ्या शब्दात आवरून घेतो बरं का, व्यापक देवाचं दर्शन ज्याला झाले त्याला जगात सगळ्या देवच आहे. मग हनुमानजी इथपर्यंत पोहोचलेले आहेत. साधू बघितले आणि दर्शनाला निघाले. व्रते जगात देखती तैसी विषयची उपपती श्लोक संपत्ती परिसावी. इथे एक गोष्ट बोलून जातो मी, ध्यानात ठेवा. तुम्ही जगात चांगलं बघायला जर निघालो, तुम्हाला कधीच चांगलं जगातलं दिसणार नाही जर तुमच्यात चांगलं नसेल तर. आणि तुमच्यात चांगलं भरलं असेल तर तुम्हाला जगात कुठलं वंगळ दिसणार? मग जगात चांगलं आहे का वंगळ आहे? जगात चांगलंही आहे, जगात वाईट आहे, पण दिसतंय काय? बघणाऱ्याच्या नजरेवर. आपली नजर चांगली असेल ना तर जग सगळं चांगलं आहे. तुका म्हणे शुद्ध नाही जो आपण, तयासी त्रिभुवन अवघे खोटे. पण खऱ्या साधूला पुढचा साधू दिसतो, म्हणून महाराज खरा वाटला. सज्जनाच मुख्य लक्षण ब्रह्म स्वरूप सवे आपण, जग देखणे ब्रह्म पूर्ण कपट चिन्ह तोनी. सज्जनाचं लक्षण आहे, एक ब्रह्मस्वरूप जगाला बघतात आहे, त्याच्यामध्ये त्यांना देव दिसतो. हे सज्जन लक्षांचं, सज्जनाचं लक्षण आहे. कवी करते म्हणू लागले, जिनोने काम क्रोध दमन इंद्रियाचा दंड खुनने विषयाचा कंद प्रमानंद पावले. हे दोघ आहेत, आणि याला तिसरा बी एक आहे बर का. काही जागी दोघालाच घेतले, काही जागी तिघाला घेतले. तुकाराम महाराजांनी काही जागी दोघाला घेतले, काही जागी तिघाला घेतले. एका अभंगात दोघालाच घेतले बर का. काम क्रोध बंदी खानी तुका म्हणे दिले दोघालाच घेतले, आणि एका जागी तिघाला घेतले. काम क्रोध लोभ निमाले ठाईचे सर्व आनंदाची सृष्टी झाली. हे तिघ एवढे विचित्र आहेत की ह्या तिघाचा स्पर्श झालेला माणूस माणूस राहत नाही. हे पिसाळलेली कुत्री आहेत. काम क्रोध आणि लोभ. पिसाळलेलं कुत्र चावल्यावर काय होते? पिसाळलेलं कुत्र चावल्यावर काय होतंय? ज्याला चावलंय त्यानं बी बरोबर आहे की, ज्याला चावलंय त्यानं पिसाळतंय. मग रावणाला हे तिन्ही कुत्रे चावलेत. काम नावाचाही चावलाय, क्रोध नावाचाही चावलाय, आणि लोभ नावाचाही चावलाय.
मी कुत्रे का म्हणालो त्याचं कारण सांगतो, त्यालाही प्रमाण सांगतो. एक माऊलीचा एक अभंग आहे, त्या अभंगामध्ये हे प्रमाण येऊन जात आहे. संसार दुःख मूळ चहूकडे विंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ, काम क्रोध लोभ सूने पाठी लागले ओढा. काम क्रोध लोभ सुनी, सुनी म्हणजे कुत्रे. मग ह्या तिन्ही कुत्र्याला ज्यानं बांधून ठेवलंय, आकर्षित केलंय, ताब्यात ठेवलंय, त्याला म्हणावं खरा साधू. त्याची द्रश्य द्रष्टा दर्शन, ध्येय ध्याता ध्यान, नेण्याता ज्ञान, अवघे चिदघन भास. अशा साधूला ध्येय ध्याता ध्यान असो, ज्ञेय ध्याता ज्ञान असो, हे सगळं रामच भासतंय, देवच दिसतो. हे सज्जनाचे लक्षण अनुपदाचे कावी दक्षिणा सांगो, त्याचे जन सावधाना उधारा. हे सज्जनाचे लक्षण आहेत बर का. व्यापक देवाचं दर्शन झालेलं, आणि देव व्यापक आहे बर का. आता आलावच तेवढ्या लांबून तर बोलून जातो महाराज, काही का म्हणणार एक शब्द बोलून जातो ऐका. तुम्हाला दूध माहिती आहे की, दूध गाईचं म्हशीचं दूध तरी माहिती आहे की सगळ्याला. दुधाचं आयुष्य किती आहे? दूध किती दिवस राहते काढल्यावर? एकच दिवस. दुधाचं आयुष्य किती आहे? एक दिवसाचं. त्याचं दही केलं तर 2-3 दिवस राहते. दह्याचं ताक करून जर मधून लोणी काढलं तर 8-10 दिवस राहते. आणि लोण्याचं तूप केल्यावर किती दिवस राहते? आता ऐका, एका दिवसात नासणाऱ्या दुधात, नासक्या दुधात जसं शाश्वत तूप आहे, तसं नासक्या देहामध्ये शाश्वत परमात्मा आहे. गरज एवढीच आहे, मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. असं देवाला ओळखीले ते खरे साधू. दरवेला मध्ये ते जापासी सदा ओळखे दयाशान मात्र अनुलंगी वचनाशी, मन सर्वेश्वेशी मी दास तुझा. आता पैशाच्या मागे लागलेला माणूस कसं वागतंय असं कवी करत्याचं सांगणार बर का. कसं वागतंय? पैसेवाल्याच्या माग माग पुढं पुढं माग माग पुढं पुढं करते. मी विनोदाने दुसरीकडे सांगतो, इथं दबूनच बोलायला होता रे. ऐका, समजा आपण इथं बसला, इकडून एक आमदार आलाय आणि इकडून एक गोसाई संन्यासी साधू आलाय. घरला कुणाला नाही वाटते? म्हणजे तुमची पायली भरली आहे. पण खरे साधू आहेत, त्यांना साधूलाच नाही आवडते, पैसेवाल्याचं देणं घेणं नसतंय. काय करतात ऐका. देखे धनवंता व्यवहार सौजन्य त्याच्या चादर विरक्त देखो नवे कसर सवेदातार बैसवी. साधू माणसाला साधं तोंडानं गोड बोलत सुद्धा नाही, हे पैशाच्या मागे लागलेलं. मन भगवंताची कोण सत्ता, सिद्ध विश्वर दत्त भोग असता. सांडोनी धरली तापासता, अभाग्य केवडी पा. साधूलाच नाव ठेवतोय बघा. हो का, देवानं शरीर दिले, ख्यावं प्यावं ल्यावं, पण सगळं सोडून दिले आणि नको ते उगा भक्तीला लागले. असं साधूला नाव ठेवतो, हे पैशाच्या मागे लागले. क्षणाचा दोन रथाचा विचारात कामातून दोन संक्षेपकार सांगेन. संपलं. आता कामातून माणूस कसं वागतंय ऐका. श्री कामजाचे चित्ती माय बहिणी ते नोळकती, स्त्री रूप झाली व्रती जग देखती. स्त्री रूप अशी वृत्ती बाई झालेली असते, आणि अशी वृत्ती बाई झाल्या त्याला जगात सगळी बाई दिसतात. त्याला वासी सांगता गोष्टी, माय बहिणीचा विकल्प पोटी. वितराशी कायची गोष्टी, सकळ सृष्टी स्वतःच्या माईबद्दल म्हणा, स्वतःच्या बहिणीबद्दल म्हणा, बापाबद्दल म्हणा, मनामध्ये त्याचा संशय उभारतय. मग इतराची काय अशी गोष्टी. पण एक बोलूनच जातो वाक्य, राहून गेले म्हणून बोलतो ऐका. या आमच्या भारत भूमीमध्ये, या आमच्या देशामध्ये
पत्नी सोडून बाकीच्याला माय बहीण जर मानलं तर अशी अतिवृष्टीनं आता दुष्काळ तुम्हाला कधीच बघावं लागणार नाही. पण लोक वागना गेलेत हे दुर्दैव आहे. कारण निसर्ग कसा चालावा हे तुमच्या वागण्यावर आधारित आहे. पण ज्याचा विषय बाई झालाय त्याला फक्त बाई दिसते, त्याला सगळ्याचा संशयच मनात भरलेला असतो. असं कमी करते म्हणून हनुमान साधू साधू रत्नाद्वैत राक्षसाचे कपड भेद साधू साधू ते शुद्ध नमवाला. हनुमान साधू साधू दिसला, महाराजाच्या दर्शनाला आले. दिव्य आश्रम मनोरम देखो न्यामोहतमा नमन करता पलवंगमा अतिस प्रेम हरिरंगी. सुंदर आश्रम दिसला, साधू दिसला आणि साधूच्या दर्शनाला हनुमानजी मध्ये गेले. हनुमानजीला बघितल्या बरोबर सौकार्याती कुशल आला देखोनी गोळांगुळ घातले लोटांगण प्रबळा चरण कमळ वंदना. आधीच हनुमंताला अडकवायच्या भानगडीत बसलेला होता. हनुमंताला बघितल्यावर उठला आणि पुढे येऊन लोटांगण घालायला बसो घातले वरासन अनिल चरण छालना जीवन बर अर्ध पाद्यादी संपादना पूजा विधान मांडिले. महाराज या हो का आसन टाकले, ह्याच्यावर बसा, पाय धुवा, पाणी पिताव का. हो नियात्यांत चरण चुरावया धावत आणले फळमूळे समस्त कपिशियातीत मांडिले. फळ मूळ सगळं आणलेलं आहे आणि आलेल्या हनुमंताला आतिथ्य करायला लागला. फळ खाता का स्वामी करावे फळ मूळ प्राशन करावे शीतळ जळ मार्गी शिनले ते बहुळ सवेद कल्लोळ सर्वांगी. महाराज लय लांबून आलेले दिसायला हो का, थंड पाणी आहे प्या, 4 फळं खा आणि लय घाम फुटलाय तुमच्या अंगावर. नव्हता फुटायला. हनुमानजी म्हणले माझ्या अंगावर तर घाम नाही आणि ह्याला कुठून दिसला. नव्हता घाम पण ह्याला दिसला. जरा नकर निवांत बसा, जरा पंख्याला बसा आणि फळ मूळ थोडं प्राशन करा आणि मग जा, असं हनुमंताला कळले. मी म्हणू लागले सारा मधुतवान तनुग्रहित कोण कार्यात तुम्ही येणे केले. तुम्ही रामाचे सेवक आहो का, रामाचे दास आहो का, रामदूत दिसाला तुम्ही, का बरं इथं येणं केलं. मनान तू काय जानशी वा. मज भेटी झाली बहुत ऋषीशी वा. त्याही सांगितले वार्तेशी ऐक तुझ पाशी सांगे ना. तुम्हाला संशय येईल, तुला का माहित मी रामाचा दूत आहो म्हणून. त्याचा असा आहे, इथं आमच्या घरी रोज साधू लोक येतात. त्या साधूंच्या मुखातून मी एक कथा ऐकली आहे. कोणती. राम लक्ष्मण बंधू दोघे पित्र राम लक्ष्मण दोघ भाऊ, त्याचा पुरुषार्था त्यात विध परिषदा कपिनाथ आवडी उठली बहुतानुचारित परिसावया गेले म्हणून सांगितल्यावर सैवरी भंगले हर कोदंड रावणाचे काळे तोंड झाडले भागरवाचे बळबंड वेस प्रचंड घेतले. परशुरामाला रामाने जिंकलं का रावण काळ झालं, सीतेला वरून घेऊन सहित दोघे जण वना निघाले. आपण मारून राक्षवाळी जान मारिला. वनामध्ये राम लक्ष्मण आले, राक्षस राज्य सुग्रीवादी धले वानर शेने अपेशे केले. बरं. वानर तनुज देखिले
म्हणून पुशिले उत्तर वाणीला मारलं, वानेराला आपलंस केलं, त्या वानेरातलं वानेर स्वागत असो गा तुझ सनात करावे मज जरी ते कशी अधिकार ओझ जीवीची गुज तुझ सांगतो. बघा, माझा काही अधिकार वाटत असेल तर माझ्या जीवाचं तुम्हाला सांगतो, जरा 2 घास खावा, पाणी प्या, असं हनुमंताला बोलू लागले. श्रीरामाची निज कथा तापस मुखाय कथा उल्हास झाला कवी नाही कोणी सादरता वानरी. हनुमानजी म्हणले, महाराजाला रामायणाचा नाद दिसालाय, पण कधी रामायणात जाऊन चिवी राहून ऐकलं नाही. हनुमानजी म्हणाले, तेव्हा असं झालं होतं. श्रीराम स्थानी रावणे कपटे रुपये शून्य आश्रमामध्ये कोणी श्रीराम पत्नी आता हनुमानजी सांगायले बर का, पंचवटीच्या ठिकाणी राम होते, राहिले होते, घरात कुणी नाही. धावण्याची श्रीरामाने वेगळी मार्ग होता श्रीराम त्याशी मारी. सीतेच्या शोधात राम निघाले, वाटत आलेले वाळीने पिढून सुग्रीवाची हरणी श्री आणि राजाची रामे मारून त्या सुग्रीवाची स्थापना अन्याय केला होता म्हणून रामाने त्याला मारलं. सुग्रीव राजा महावीर सकळ वानराचे भार झाले श्रीरामाचे किंकर बोध उपकार हो. सगळे वानराचे रामाच्या पुढे सेवक झाले, दास झाले, किंकर झाले. दोघा पडल्या ती सगळे समुद्री शिळा बांधल्या त्या नंदागाताने लंकासन मोकळत झाले. दोघाचं शक्य पडलं म्हणून एक शब्द बोलून जातो ऐका. शक्यत्व निर्माण होण्यासाठी रक्ताची गरज लागत नाही, वृत्तीची गरज लागते. वृत्ती एक झाली की जमते. रामाचं वानेरा संगट जमलं, रामाचं जटायू नावाच्या पाखरा संगट जमलं, आणि या दोन्हीला पुढे ठरल्या. मी विनोदानी सांगतो, आमच्याकडे एक म्हण आहे, जवळ केल्यावर रांचं पाखरू सुद्धा जवळ येते. आहे की म्हण तुमच्याकडे बी? पण खरी आहे का खोटी आहे? खरी आहे की? खरी आहे. तर मला पडलेला प्रश्न सांगतो, जवळ केल्यावर जर रांचे पाखर जवळ येतात तर स्वतःचे लेकर दूर का चाललेत? पुन्हा कवा तरी सांगा, जाऊ द्या. युद्ध झाले घोरांदर रावण प्रधानादि कुमरा बर मारिले सैन्य झुंजा मारिले समग्र एक एक. रामाचा रावणाचं एक धुरंधर असं युद्ध झालेलं आहे. रावणाचे सगळे मारले. दुःखे खळवळला रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदवी सोमित्राचे लक्षण शक्तिदार हानी रागामध्ये रावण आलेलं आहे. आणि रागा थोडं थांबा, 3रा अध्याय संपत आलेला आहे. साठी श्रीमान हरिभक्त भगवान महाराज वाचक, भगवान महाराज पांचाळ कुदळा आणि सूचक श्रीमान परमपूज्य हरिभक्त परायण महाराज कुदळेकर या वाचक सूचकांनी तयार राहत आहे. स्टेजवर या. रावण घेऊन ब्रह्मशक्ती आपण हृदवी सोमित्राचे लक्ष्मण शक्ती दारुण हानितली. रावणाचे सगळे मेले. रावणाला राग आला. हातामध्ये त्यांनी एक शक्ती उचलली आणि लक्ष्मणाच्या अंगावर टाकली. शक्ती भेदो निर्दयश रिघोनी गेली भूमीशी आती विकळता सोमित्राश पडला क्षिती निचेष्टित. रावणाची शक्ती लक्ष्मणाला लागलेली आहे, भूमीत निघून गेलेली आहे. मी इथं एक हे बोलतो बर का, इथं लिहिलेलं सांगतो. निघून गेली भूमीशी, भूमीत निघून गेली. भूमीत निघून गेलेली वेगळी, निर्वैर्य केलेली वेगळी, आणि ब्रह्मवचनापुरती राखलेली. किती भाग झाले त्याचे?
या शक्तीचे 3 भाग आहेत, 3 भाग आहेत. वत निवांत सांगतो ऐका पुढचे. वाचवावया सौमित्राश निहू आलो औषधेश वा सूर्य नय पावुदयाश मज तवरेश जाणे असे. लक्ष्मणाला वाचवण्यासाठी या पर्वतावरल्या डोंगरावरल्या औषधी नेणं अनिवार्य आहे. म्हणून मला औषधी न्यायला पाठवलेलं आहे. मला दिवस निघण्याच्या अगोदर जायचंय. मला सांगितले सकळ व्रत तपसे अतिविख्यात वा. जाणून माझे मनुगत बर शीघ्र कार्यार्थ हे बघा. साधा माझं येण्याचं कारण तुम्हाला सगळं सांगितलं आणि तुम्ही शहाणी आहो. आणि शहाण्याला लय सांगणं लागत नाही बरं का. शहानिया पुरे एकची वचन इसारा तोची खूण त्यासे मला लवकर परवानगी द्या. बन करावा सर्वथा औषधी सांगाव्या समजता भास्कर उदयान येता मज तत्वता जाणे आशे. तुम्ही इथं राहणारी वस्तीकर दिसाला माहित असल्या तर औषधी सांगा. मला लवकर परत जायचं. दर्शने मुनिवरा सुखानुकोट मज कविंद्र करीशी भावने राणी रोप सत्वरा मज द्यावा. तुमचं दर्शन झालं, झाले समाधान आणि तुमचे देखील. सविता सजन करे उदकांतर पुनित होय देख प्राप्त जरी आनंद ब्रह्म सुख देख तो पावे. साधूच्या घरचा प्रसाद मिळाला. सज्जना घरचे अन्न घ्यावे बळीची मागून नाही तरी आपण जीवन तरी मागवे आले ब्रह्मादेव सज्जनांना पाव दे घडले का प्रत्येक गोपाळ सकळ काला करते म्हणून घ्यावे फळमुळा तरी आलो राम कार्याचे निजाता स्वामी कार्य सिद्धी सर्वता राशीन सांडवणी स्वामी महापायता तुझा याला काही स्वामी कार्य नव्हता पूर्ण न करे फळपूजे तुझ्या उदक पान करीन. सज्जनाच्या घरचं अन्न खाल्ल्यावर त्याचा उद्धार होतो, अंतर पुनीत होतं. आणि हे पुनीत होणं महत्वाचं आहे बरं का. वरून नाही बरं का. मी इसाऱ्यानं बोलून जातोय का. पाप शरीर फक्त करण्याचं काम करतंय, पण खरं करणारा मन आहे. खरं पाप कोण करतंय? मन. शरीर कार्य करणारं शरीर आहे, पण करायला लावणारा कोण आहे? मन आहे. मग मन धुवावं का शरीर धुवावं? गंगेत गेल्यावर आपण काय धुवतो? एक कबीरदास महाराजांचा दोहा आहे, मलमल धोया शरीर का धोया ना मन का मैल, नहाया गंगा गोमती रह गया बैल का बैल. कारण मनातून देऊन काढलं पाहिजे. म्हणून मन पवित्र झालं की सगळं जग मग पवित्र आहे. ऐका ऐकून कपीच्या वचनाची राक्षस सुखावला मानस शाना साहेब प्रवेल मृत्यू सर्व रोधकाचे प्राशिदाय सानिचे मानून पूर्ण बोले कपीचे वचन स्वामी कार्य न होता आग्रह आपण करून आश्रमाचा बिंब सर्व तंत पवित्र तिथून पान कृपाल मात्र औषध समृद्धी करते. हनुमान अत्यंत विश्वासी कपट सर्वता नाही मानसी मानल्या त्याच्यावर निज मानसी कपिना ते साधू वचनी कल्प करे नर बहादूर आचार्य अहिंसानिचे करून पूर्ण मानवनी ऋषीचे वचन मग दृष्टी सर्व लक्षण उदक पान करू. हनुमानजी साहेब महाराजाचं खरं वाटलं आणि महाराजांनी इशारा केल्याप्रमाणे तळ्याकडे पाणी प्यायला आले. उदक पान हनुमंत करावे उदकाधारी कदाची पाय पायी तवरी धरला. पाण्यामध्ये गेल्याबरोबर कशानं तरी पायाला हनुमान धरणा दक्षिण पाय वेरून लेडा विर पाय भय नाही कोणाचे. उजव्या पायाला म्हणा त्या मगरीनं धरलेला आहे. हनुमानजीला भेव नाही बर का. हनुमानजीने रामनामाचा भुभुकार केला. सौभावे त्यावर श्रीरामाचा किंकर मूषक काळ चक्र ग्रह किंकर काय त्या पुढे मला जिंकत आहे त्याला ग्रह किंकर काय करणार आहे. मारला झटका. काय झालं? करोनी राम नामे भुभुकार पाया सुडिता सत्वर कडे पडली वेगवत दिव्य शरीरला धरी. राम
राम नामाचा भुभुक्कार केला, पायाला झटका मारला, एक दांडगीच्या दांडगी मगर बाहेर आली आणि बाहेर पडल्या बरोबर एक सुंदर अप्सरा झाली. करोनी सर्वता श्रीराम भक्ताचे पाय धरिता कळी काळा ते हनुनाथा शाप निर्मुक्त सत्संग दंडक सुद्धा उदत झाला शापे राक्षस अंगत धापा आणि त्याला तत्काळ करा निर्मुक्त आपण नाराजाची दोन मूर्त असते द्वार केवळ रायनवरच्या सत्संगात शाप दर्शनता एक राय शाप दर्शक लागता हनुमंताची पण नकार झाली आता सुद्धा चौघागत संतराने लागता कपिचे नकाग्र सांडले साप जन श्री लावून सुंदर गगना सतोर अंतरिक्ष गगनांतर रावण बोलत सुंदर विजय होई कपिले निरंतरी राम अप्सरेचा उद्धार झालेला आहे. उपसराला गेलेली अप्सरा आकाश मार्गात गेलेली आहे. पाठीमाग फिरून हनुमंताला आपली जीवन कथा सांगलेली आहे. मी अप्सरा होते, श्रापामुळं मगर झाले होते, तुमचा स्पर्श झाला, माझा उद्धार झाला. जोडोनी वंदन करोनी विनवी हनुमान मी विद्युत मालिनी अप्सरा दान वा स्वर्ग भूषण स्वर्गी आपली जीवन थोडं जरा जरा थोडं जरा 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 तवनवारे हनुमंताला सांगायला लागलेली आहे. मी अप्सरा होते, विमान करून आकाशानं जात असताना सूर्याने विमानाला धडक मारली. सूर्ये प्रवेश बैमान करून विचारता गंगा भात करे सोमने जाणे ऋषी आश्रम विमान पडले त्याने सोबले मुनी सूर्य कृता चढले तुरदारा विचारचे बाजार कामाचारा विचार महाग्रह दैसा कोणी येऊन धुमी दाडून तैशी आले धावणे आश्रम तत्काळ होते प्राणीची कथा माझा अनुभव प्रत्यक्ष ती होणी प्रसन्न मध्ये तिचे वरदान होते सतसंग पाय संसार धरती देवी तर जापो पापडी मुक्त तुझे वाटत झाले ना फक्त धर्म वर्ण होता माझा नाही सर्वता म्हणून हा नेला कळ स्वरूपता पावले तुमचा स्पर्श झाला आणि मी माझ्या मूळ स्वरूपाला पोहोचलेली आहे असं ती अप्सरा आकाशातून बोलू लागली. आपुले सुखबाई निरोपावे सद्गुरुबाई देणे नादरे सर्व झाले उत्तराई आपलं सुख असं दुःख आपल्या सद्गुरूची स्थिती 80 सव्य अनुभवने ज्या सुखाशी तेची पावे शिष्याशी नुन्याधिकाशी न करोनी. सद्गुरूचं काम आहे आपल्या जवळ पूर्ण ज्ञान आपल्या शिष्याला द्यावं. विद्याचे समर्थ विद्या पुत्र स्वामी अंग करत सद्गुरु समजते आक्रमित भारत जात पक्ष जाती बहिणी माऊली वाचून मुख पसरून सर्व घासा वय ते शिबिरमेतीने विसरून सगळा गाज बाजळ का देणे बाळका कारण तुची माझा विश्वरूप तुची माझा सद्गुरु मज दिना उद्धारू केला साचारू तू आयके. तूच माझा गुरु आहेस, तू गुरु बंधू पिता, तुची आमची इष्ट देवता, असं माझा उद्धार करणारे तुम्ही आहात, तुमच्यामुळे माझा उद्धार झाला असं ती अप्सरा बोलू लागली. संसार सागर बुडता सद्गुरु वाचोनी तत्वता आन नाही सोडविता सत्य वार्ता हे माझी. या भवसागरातून बाजूला काढणारा फक्त एक गुरु आहे. मी जाता जाता एवढं बोलून जातोय का, माय बापापेक्षा सुद्धा गुरुचं विशेष महत्व आहे. कारण सांगतो, माय बाप नसलेल्या संसारात टाकतात आणि सद्गुरु असलेल्या संसारातून बाहेर. म्हणून सद्गुरु वाचनी सापडेना सो धरावे ते पाय आधी आधी माझा उद्धार तुमच्यामुळे. एक उदाहरणे प्रमाणाने कथेचे माझ्या सारे कोणे लेखा आता तुमचे उपकार कुण्या शब्दात सांग. सागरी तारक वा जगी तू एक लायक तुझ वाचोनियानिक नदीशे देख त्रिजग. या भवसागरातून तारून नेणारा गुरु शिवाय दुसरा कोणी या जगात नाही. एका जनार्दनाचे रंग अंध पंगुदीन मुख दे कोणी आधे काय सत्वर देखे आले. माझ्या गुरु माऊलीनं माझ्यासारख्या आंधळ्या पांगळ्याला जवळ घेऊन कृपेचा हात डोक्यावर ठेवला. नाम एक रूप एक
वर्ण आश्रम धर्म एक वा जगी जनार्दन एक नाम तारक त्रिजग या जगातून तारून नेणार एक फक्त भगवंताचं नाव. एका जनार्दना शरण करुणी अप्सरा स्तवन सांगो पाहे पुढील चिन्ह परिसावे. कवी कर्त्याने सद्गुरूला नमस्कार केला. गोड कथा आहे पुढच्या अध्यायामध्ये 188 ओव्याचा अध्याय होता. फक्त 1 तास 25 मिनिटांमध्ये सारला. कारण त्यांनी पळा म्हणले आम्हाला काय तुम्ही सांगाल तसं आमचं काम आहे, आम्हाला बाकीचं काही हे नाही. एवढ्याही वेगामध्ये मी कुठेही बोलत असतो. चालणारा माणूस कधीतरी पडतो, पोहणारा माणूस कधीतरी बुडतो आणि बोलणारा माणूस कधीतरी चुकतो. काही चुकीचा शब्द गेला असेल तर क्षमा करा. एवढं बोलून माझ्या सेवेला पूर्ण सज्जनाचा स्वभाव पूर्णादिन दयाळू चातक हनानाता शिरे कदान घेती धावून उचलून सज्जन अनाथाला जवळ घेऊन कृपेचा हात फिरवतात. गोड लागे निज मानसी देवंतुनी सवगोत्राशी निधुनी स्त्रीपुत्राच्या अनाथाशी अर्पित आपल्या घरच्याला न देता अनाथाला जवळ घेऊन घास भरवतात. या परमी अनाथ भवदरिद्रे होतो पीडित वा. एका जनार्दनियत केलासनात त्रिजगती माझ्या गुरु माऊलीनं माझ्या डोक्यावर हात ठेवला आणि कृपा कटाक्षे न्याहाळिले. आपुल्या पदवी बैसविले कवी करते म्हणू लागले झाले अप्सरा उद्धरण पुढे काळणे में चे मर्दनना एका जनार्दना शरण गोड निरूप उरले आशे. अप्सरेचा उद्धार झालेला आहे. आता अप्सरा जाता जाता अजून काही हनुमंताला माहिती सांगणार आहे. गोड कथा आहे. सगळ्यांनी सावध चित्ताने ऐकावं असं कवितेचं आमंत्रण देऊन या अध्यायाला पूर्ण बोला पुंडली कवरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव प्रभु रामचंद्र भगवान की जय. कपिवर्य महारुद्र हनुमान की श्री संत एकनाथ महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय.